राधे राधे सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी एक महत्त्वाची आणि खूप हेल्पफुल तुम्हाला टिप्स देणार आहे. तर हा शुगर दिसती तुम्हाला. तर शुगर खूप लोकांना आता आपल्यात प्रमाण जास्त वाढलेलं आहे. शुगर हे जास्त प्रमाणात वाढत असते लोकांची. उन्हाळ्यात तर खूप जणांची शुगर जास्त वाढत असते. आणि ज्यांना जास्त प्रमाणात शुगर आहे त्यांनी कोणते फळं खावे किंवा कोणतं कारण की शुगर वाढण्याची दोन कारणं आहेत. काही काहींची जेनेटिक असते आणि काही काहींची म्हणजे हॅबिट, म्हणजे त्यांच्या जेवणात आहारातून ती शुगर वाढत असते. म्हणजे काही तेलकट मैद्याचे याचे त्याचे पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्या शरीरात जास्त प्रमाणात शुगर वाढत असते. किंवा खूप थोडंसं एज झालं तरी पण शुगर वाढण्याचे चान्सेस असतात. पण मग त्याच्या त्याच्या आपल्याला खूप गोळ्या बिळ्या घ्याव्या लागतात. त्याच्यामुळं हे सगळे खूप झंझटीचं काम आहे. त्यासाठी घरगुती कशी आपण शुगर कंट्रोलमध्ये आणू शकतं ते मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे सोप्या पद्धतीने. हे बघ, आपण आवळा खाल्ल्याने किंवा त्याची पावडर करून आपण ती पाण्यात सकाळी सेवन केल्याने सुद्धा आपली शुगर कमी होण्यास मदत होते. आणि शुगर कमी होण्यास मदत तर होतेच, पण आवळ्याने तब्येत पण बारीक होते. तब्येत बारीक झाली की शरीरातली उष्णता पण कमी होते. त्याच्यामुळं शुगर कमी म्हणजे कंट्रोलमध्ये यायला, किंवा डायबिटीज आपण म्हणतो ती कंट्रोलमध्ये यायला आवळ्यामुळं खूप उपयोगीचं आहे. तुम्ही कच्चा खाऊ शकता किंवा त्याचं ज्यूस बनवून खाऊ शकता, ज्यूस बनवून पिऊ शकता, किंवा आवळ्याची पावडर पण तुम्ही खाऊ शकता. आता दुसरं मी सांगते, कडू कारलं आपण आहारात आपण सेवन करतोच, एक फळभाजी ती. तर तुम्ही भाजून पण कारलं खाऊ शकता किंवा त्याचं ज्यूस बनवून आपण कारल्याचं पिऊ शकतो. किंवा जास्त प्रमाणात आपण शुगर वाढली तर त्याचं तळहातावर पण मसाज करू शकतो. हे एक खूप छान आणि घरगुती आपला हा उपाय ठरू शकतो. सीताफळाची पानं आपण आनिशापोटी, कवळी सीताफळाची पानं खाल्ल्याने पण शुगर कंट्रोलमध्ये येत असते. आणि सीताफळात खूप सारे चांगले गुणधर्म पण आहे. सीताफळाचा पाला आपण केसाला पण लावत असतो, त्यांनी पण केसातलं आपलं म्हणजे जे आपण कोंडा म्हणतो ना, डॅन्ड्रफ, तो पण नाहीसा होतो. आणि सीताफळाची पानं खाल्ल्याने शुगर पण आपली ही कंट्रोलमध्ये येत असती. तर तुम्ही हा पण एक प्रयोग घरी करू शकता. सीताफळाची पानं सकाळी आपण आनिशापोटी हे खाऊ शकतो, म्हणजे पूर्ण शरीरात ते मिक्स होतं. आणि जांभूळ खूप पूर्वीपासून शुगरवाले लोक हे जांभूळ खात असतात. काहींना हे माहीत आहे, काहींना हे माहीत नाही, पण हे खूप चांगलं आहे. आणि जांभळाचं सीझन जेव्हा असतं, सिजनेबल फळं तर आपण खावीच, आणि जांभळाचं जेव्हा सीझन असतं तेव्हा जांभूळ किंवा त्याच्या बिया मग सासून ठेवून त्याची पावडर बनवून आपण सकाळी पाण्यात मिक्स करून ही पिऊ शकतो. थोडं गरम गुणगुणं पाणी करून त्याच्यात आपण हे सेवन करू शकतो. आणि जांभळं खाल्ल्याने पण शुगर कंट्रोलमध्ये ही येत असती. आणि कडुलिंबाचा पाला हा सगळ्यांना कुठं पण अवेलेबल असतो. कडुलिंबाचं झाड कुठं पण आपल्याला बघायला भेटतं, घरापुढं किंवा रस्त्याच्या कडेला एखादं झाड असतंच हे कडुलिंबाचं. तर त्याचे पण खूप सारे फायदे आहेत. कडुलिंबाची 4-5 पानं आपण एका गरम पाण्यात उकळून पण पिऊ शकतो, किंवा तसे कच्चे खाल्लेले पण हे चांगलेच असतात. आणि कडुलिंबाच्या पाल्याचे खूप सारे फायदे पण आहे. स्किन समस्या काही असतात तर त्या पण त्याच्यामुळं दूर होतात. आणि शुगर पण कंट्रोलमध्येही येत असते. आणि आपण एकदा पाहिलेली हळद आणि कडुलिंबाचे पालं एकत्र करून त्याचं थोडं मध टाकून, आपण आपला मध टाकून पण आपण ते सेवन करू शकतो. त्याने पण शुगर आपली ही कंट्रोलमध्ये येत असते. कारण कडू जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे थोडंसं का आपण त्याच्यात मध पण फ्रेश टाकू शकतो. किंवा हळद तशीच आपण गरम पाण्यात पण पेलं तरी पण आपली शुगर ही कंट्रोलमध्ये येत असते. हळद खूप साऱ्या रोगावर चालती, त्याच्यामुळं आपण हळद कशात पण खाऊ शकतो, किंवा ते पोटाचे पण आजार कमी होतात. आणि फ्रेश फळं सगळ्यात महत्त्वाचं, आपण फ्रेश फळं खाल्ले आणि नंतर आपण जेवण केलं तर मग आपल्या शरीरासाठी शुगर एकदम लो होऊन जाते. आणि आपण आहे ना, शुगरवाल्यांनी ना सकाळी लवकर जेवण करायचं. जास्त पोटात उष्णता वाढली की शुगर ही जास्त प्रमाणात वाढत असते. आणि पोळीचा किंवा समावेश आपण आहारात कमीच ठेवायचा. त्याच्यामुळं फळांचा आपण जास्त समावेश करायचा. सॅलड बनवून पण आपण खाऊ शकतो, किंवा
आपल्याला तसे वाटले तर तसे खाऊ शकतो किंवा थोडेसे उकडून पण फळं आपण म्हणजे फळभाज्या असतात त्या पण आपण सॅलड म्हणून खाऊ शकतो. तर अशाप्रमाणे आपण घरगुती वस्तू किंवा आपण फळं किंवा पानं याच्यातून आपण शुगर कंट्रोलमध्ये आणू शकतो. तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, चांगला वाटला तर व्हिडिओला कमेंट नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.